त्यासाठी 3 तास अगोदर मी हरभऱ्याची डाळही भिजत घातली होती. जर खूपच घाई असेल तर थोडं गरम पाणी करून टाका, म्हणजे डाळही लवकर भिजल्या जाते. भिजलेली डाळ मिक्सरच्या भांड्यात टाकायची. त्यामध्ये अर्धी वाटी रवा, थोडंसं अद्रक आणि थोडं थोडं पाणी टाकून एकदम बारीक वाटण वाटून घ्यायचं. आता वाटलेलं वाटण एका बाउलमध्ये काढायचं. जास्त घट्टही नाही, जास्त पातळही नाही, अशा पद्धतीचं हे बॅटर असलं पाहिजे. त्यामध्ये बारीक चिरलेला भरपूर कांदा, खिसलेली काकडी, काकडीच्या ऐवजी तुम्ही कद्दू खिसून टाकला तरी चालेल, बारीक चिरलेली कोथिंबीर, कढीपत्ता, जर घरात अजून काही भाज्या असतील त्याही घातल्या तरी चालेल, जिरं, थोडासा ओवा चोळून घालायचा, कुटलेली लाल मिरची, धनाजिरा पावडर, हळदी पावडर, एका लिंबाचा रस, चवीनुसार मीठ टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं. या ठिकाणी बॅटर बनवायला काहीही वेळ लागत नाही, फक्त डाळ भिजवण्यासाठीच थोडा अगोदर वेळ लागणार आहे. आता सगळ्यात शेवटी चिमूटभर खायचा सोडा टाकायचा आणि मिक्स करायचं. सोडा टाकल्याबरोबर थोडं हलकं असं बॅटर बनवून तयार होते. तर या ठिकाणी हे बॅटर तयार आहे. गॅसवर पॅन ठेवला, त्यावर थोडंसं तेल टाकून घेतलं, त्यावर जिरं, मोहरी आणि थोडेसे तीळ फिरून घेतले आणि तयार बॅटर त्यावर टाकून द्यायचं आहे. आता लहान मोठे तुम्ही हव्या त्या आकाराचे बनवू शकता. आता याचे आप्पे बनवले तरी चालेल. हलकंसं फिरून घ्यायचं, त्यावर झाकण ठेवायचं आणि मीडियम गॅसवर सरफेस वरची सुकेपर्यंत होऊ द्यायचं आहे. त्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि उलटून घ्यायचं आहे. आता उलट पुलट करून थोडं थोडं तेल टाकून दोन्ही साईडनं मस्त खमंग खरपूस असे हे भाजून घ्यायचं आहे. आणि भाजताना गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची, म्हणजे आतमध्येही छान असं भाजल्या जाईल. दिसायला तर खूप मस्त दिसत आहे, त्याहीपेक्षा खाण्यासाठी खूपच खमंग पौष्टिक अशी ही रेसिपी आहे. वरून मस्त अशी कुरकुरीत झाली आणि आतमध्ये छान अशी जाळीसुद्धा आलेली आहे. आता चटणीसोबत, सॉससोबत, कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता. सकाळी, सायंकाळी केव्हाही तुम्ही रेसिपी बनवू शकता. जेवढी दिसायला मस्त आहे तेवढीच खाण्यासाठी खमंग आणि पौष्टिक आहे आणि सगळ्यांना आवडणारी असेल. आता ही बनवायची माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून जरूर सांगा.